नमस्कार. उलट तपासणीच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. हा भाग आहे पुन्हा लाटेच्या निवडणुकीचा. पहिल्या भागात आपण लाटेच्या 2 निवडणुकांचं विश्लेषण भाऊंकडून ऐकलं. याही वेळेस भाऊ पुढच्या 2 लाटेच्या निवडणुकांचं विश्लेषण करणार आहेत. आपल्याला त्या निवडणुकांमध्ये काय झालं, काय नाही झालं हे भाऊ सांगणार आहेत. भाऊ, आपण 71ची लाटेची निवडणूक बघितली, 77ची लाटेची निवडणूक बघितली, त्यानंतर पुढची लाटेची निवडणूक कुठली होती आणि त्याचे परिणाम काय झाले? नाही, या चारही लाटेच्या निवडणुका ज्याला म्हणतो आपण, त्या चारही लाटेच्या निवडणुका ह्या व्यक्तिकेंद्री होत्या हे विसरून चालणार नाही. व्यक्तिकेंद्री मी एवढ्यासाठी म्हणतो की त्या चारही म्हणजे 71, 77, 80 आणि 84 या चारही निवडणुका लोकसभेच्या ह्या एका व्यक्तिभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं इंदिरा गांधी. बरोबर. पण 71 साली इंदिरा गांधी ह्या भारतीय जनतेच्या प्रेषित किंवा उद्धारक म्हणून पुढे आल्या आणि त्यांना लोकांनी भरभरून मतं दिली. त्यातून एक लाट निर्माण झाली. 77मध्ये आणीबाणी आणि इतर भ्रष्टाचाराचे आरोप जे काही होते त्या सगळ्यामुळे इंदिरा गांधींच्या विषयी इतका तिरस्कार आणि संताप काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधी व्यक्ती यांच्या विरोधात होता की लोक त्यांना पाडायसाठी कोणालाही मत द्यायला तयार होते. आणि मग त्यांच्या विरोधात उभे राहिलेले जे सगळ्या पक्षांचं एकत्र तयार झालेला जनता पक्ष होता त्याच्यासाठी लोक मत द्यायला गेले. पुढच्या 2 निवडणुका ह्या सुद्धा तशाच आहेत. तशाच याचा अर्थ त्या इंदिरा गांधी एका व्यक्तिभोवतीच्या आहेत. म्हणजे 80 सालची निवडणूक मध्यावधी निवडणूक झाली. ती कशासाठी झाली? 7व्या लोकसभेची निवडणूक. तर परत जनता पक्षाचं सरकार टिकलं नाही, त्याच्यात फाटाफूट झाली आणि लोकसभेला पर्यायी सरकार बनवायची व्यवस्था कुठची नव्हती. कोणालाही बहुमत कुठच्या नेत्याच्या मागे नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्त करून पुन्हा एकदा 8व्या लोकसभेसाठी निवडणूक घ्यावी लागली. तर 7व्या लोकसभेसाठी निवडणूक घ्यावी लागली. तर मग ती निवडणूक परत कशी होती? तर ती परत इंदिरा गांधी या व्यक्तिभोवतीच केंद्रित झाली होती. त्याच्यानंतर 84ची निवडणूक आहे आणि ती 84ची निवडणूक, त्या निवडणुकीत इंदिरा गांधी नव्हत्या कारण त्यांची हत्या झाली होती आणि त्या हत्येने जी सहानुभूती तयार झाली, परत त्या सहानुभूतीच्या लाटेतून मतदान झालं आणि म्हणून इंदिरा गांधी त्या निवडणुकीच्या वेळी हयात नसल्या तरी ती पुन्हा इंदिरा गांधी या व्यक्तीमुळे प्रेरित झालेली निवडणूक म्हणावी लागते. आणि म्हणून या चारही निवडणुकांना मी लाटेच्या निवडणुका म्हणतो, तशाच त्या व्यक्तिकेंद्रित निवडणुका म्हणतो. आता इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येते की 80 सालची निवडणूक आपण घेतली तर 80 सालची निवडणूक ही 77 नंतरची अवघ्या मला वाटते 32 महिन्यात झालेली निवडणूक आहे. पण मग ती निवडणूक ही इंदिरा गांधी का जिंकू शकल्या? परत एकदा त्या 2/3 अशा प्रचंड बहुमताने निवडून आल्या. 2.5 वर्षापूर्वी ज्या महिलेला किंवा ज्या नेत्याला तिरस्कृत व्यक्ती म्हणून मतदारांनी फेटाळलं होतं, नाकारलं होतं, त्यालाच लोकांनी प्रचंड प्रमाणावर मतं दिली आणि म्हणून त्याला लाट म्हणतात. का? आता ती निवडणूक जी आहे पुढची 80 सालची, ती आपल्याला समजून घ्यायला लागेल की ती व्यक्तिकेंद्रित कशी होती आणि ती लाट कशामुळे आली. ती इंदिरा गांधीची लोकप्रियतेची होती की जनता पक्षाच्या नाकर्तेपणाची होती, ते बघावं लागेल आपल्याला. भाऊ, पण तुम्ही आता म्हणालात की 80 सालची निवडणूक जी होती ती पुन्हा व्यक्तिकेंद्रित होती इंदिरा गांधींच्या बाबतीत. नेमकं काय झालं भाऊ त्या 80 सालच्या निवडणुकीत? नेमकं काय झालं? मी तुम्हाला या आधीच्या भागामध्ये सांगितलं की 71 सालची निवडणूक इंदिराजींनी ज्या घोषणेवर जिंकली, काहीशी तशीच घोषणा त्यांनी परत 80 साली दिली 9 वर्षानंतर. ती घोषणा काय होती की गव्हर्नमेंट दॅट वर्क्स, चलनेवाली सरकार. ओके. चलनेवाली सरकार याचा काय अर्थ होतो की त्याच्या आधी जे सरकार सत्तेवर होतं, जे टिकलं नाही, जे बरखास्त करावं लागलं आणि त्याच्यासाठी लोकसभाही बरखास्त करावी लागली, ते सरकार चालतच नव्हतं. बरोबर. त्याचा कारभारच नव्हता, अराजक माजलेलं होतं. त्या अराजकाला लोक कंटाळले होते
आणि त्या अराजकातून बाहेर पडणार म्हणजे काय पाहिजे लोकांना, तर लोकांना एक चालणारं सरकार लागतं की जे कायदे आहेत, नवे कायदे बनवले जातील, असतील त्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होईल. ही जीवनातील लोकांच्या स्थैर्याची भावना असते. जेव्हा कायदा आणि कायद्याचं राज्य नसतं तेव्हा सामान्य माणसाचा जीव अस्थिर होतो. ह्याचं कारण असं की सत्ता केंद्रीभूत नसली तर जे छोटे छोटे मस्तवाल बंडखोर बदमाश लोक असतात ते कायद्याचा गैरवापर सुरू करतात. ज्यांच्या हाती सत्ता असते ते बेछूट कायदा वापरतात. ज्यांच्या हाती सत्ता असते म्हणजे निव्वळट असतात त्यांना रस्त्यातले गावगुंड जे असतात ते दाद देत नाहीत आणि त्यामुळे सामान्य माणसाला आपलं जीवन अस्थिर झाल्यासारखं वाटतं, असुरक्षित झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून सामान्य माणूस जो असतो त्याच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली गरज म्हणजे त्याला सुरक्षित जीवन पाहिजे असतं. की मी सकाळी कामाला बाहेर पडलो तर संध्याकाळी सुरक्षित घरी येईल. माझ्या घरातली मुलं घराबाहेर पडली, शाळेत जातील, बाजारात जातील, खेळायला जातील, सुखरूप परत येतील. माझ्या घरातली मुलगी किंवा स्त्री असेल ती बाहेर गेली तर सुखरूप परत येईल. एवढी पहिली किमान अपेक्षा सरकारकडून प्रत्येक माणसाची असते, सामान्य जनतेची. त्याच्यानंतर मग रोजगार आले, महागाई आले, असे अनेक विषय असतात. ज्या वेळेला कायद्याचं राज्य नसतं त्यावेळेला मग प्रत्येकजण ज्याच्या हाती जेवढी जेवढी शक्ती आहे, बळ आहे, तो मस्तवालपणा करायला लागतो आणि मग त्याला आपल्याला कोण रोखू शकत नाही असं वाटतं. आणि तो जो मस्तवालपणा करतो त्यातून जनतेवर अन्याय अत्याचार सुरू होतात आणि त्यामुळे जनतेला कायद्याचं राज्य, सुरक्षित राज्य, सुस्थापित राज्य, सुस्थिर राज्य लागतं. जनता पार्टीच्या काळात असं झालं की ते लोक निवडून आले इंदिरा गांधींच्या विरोधात, पण त्यामध्ये जे 4 पक्ष होते, समाजवादी पक्ष होता, त्याच्यानंतर जुना काँग्रेस संघटना पक्ष होता, काँग्रेसमधून इंदिरा गांधींच्या विरोधात बाजूला झालेला जो गट होता काँग्रेस संघटना काँग्रेस तो होता, त्याच्यानंतर जनसंघ होता, त्याच्यानंतर स्वतंत्र पक्षातले काही लोक होते, त्याखेरीज CFD म्हणजे आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात असलेले आणि आणीबाणी उठल्यावर बाजूला झालेले काँग्रेस फॉर डेमोक्रेसी नावाचा जगजीवन राम, हेमावती नंदन बहुगुणा अशांचा गट होता, काही छोटे मोठे अपक्ष गट होते. अशा सगळ्यांचा मिळून जनता पक्ष तयार झाला होता. पण त्यांची एक विचारसरणी नव्हती, त्यांचे स्वतंत्र नेते होते आणि त्या नेत्यांचं जेव्हा एकवाक्यता होत नव्हती त्यामुळे जनता पक्षात एकवाक्यता नव्हती. ती एकवाक्यता नसल्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये एकवाक्यता नव्हती. त्यामुळे गृहमंत्री चरणसिंग असतील आणि पंतप्रधान मोरारजी देसाई असेल त्यांचं एकमेकाशी पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला की तो फसेल कसा असा दुसरा काहीतरी काय उचापती करायचा. त्यामुळे एक कारभार सगळा संपुष्टात आला होता आणि अराजकाची परिस्थिती हळूहळू निर्माण होत गेली होती आणि त्याचा परिणाम आपोआप सामान्य माणसाच्या जीवनावर होत होता. त्याच्या जीवनात एक अस्थिरता येत होती आणि त्याला जनता घाबरलेली होती, भयभीत झालेली होती. कसं असं तुम्हाला सांगतो की दारुडा नवरा असला तरी तो नवरा घरात आहे म्हणून घरात बाजूचे गुंड घुसणार नाही, गल्लीतले गुंड घुसणार नाहीत असं त्या गांजलेल्या स्त्रीला वाटतं. तशी सामान्य जनतेची अवस्था असते. त्यामुळे इथे कसा का असेना तो चालणारा, कारभार करणारा, काय तो कुंकवाचा धनी म्हणतात तसं ह्या भारतीय जनतेला एक ठामपणे निर्णय घेणारं सरकार लागतं. भले तो दारुडा नवरा मारत असतो पण ती स्त्री सहन ज्या कारणासाठी करते तसं अन्याय अत्याचार करणारं पण स्थिर सरकार, कारभार करणारं, हक्काचं सरकार, निर्णय घेणारं सरकार लोकांना लागतं, कारभार करणारं सरकार लागतं. आणि जनता हवालदिल झालेली होती जनता पार्टीच्या काळामध्ये की ह्यांचं काही बुड स्थिर नाही आहे, हे कारभार करू शकत नाही, यांचं सरकारच धड चालत नाही आहे. आणि त्याचा परिणाम जो झाला होता त्यातून जी अराजकाची परिस्थिती आली अशा वेळेला हे सरकार चालत नाही अशी धारणा झाली होती. आणि म्हणून इंदिरा गांधींनी 80च्या निवडणुका जेव्हा आल्या तेव्हा घोषणा काय दिली, गव्हर्नमेंट दॅट वर्क्स, चलनेवाली सरकार. तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला कायदा राबवणारं स्थिर सरकार देईन. एवढ्या एका घोषणेवर इंदिरा गांधींनी 1980च्या निवडणुका जिंकल्या. ज्या महिलेला 30 महिन्यापूर्वी लोकांनी नाकारलं होतं, तिरस्कार केला होता तिचा, तिलाच परत लोकांनी निवडलं. त्याचं ते कारण आहे, त्याला त्यांची लोकप्रियता कमी होती पण जनता पार्टीला नाकारणं, त्यांच्या अराजकाला नाकारणं यासाठी लोकांनी मतं दिली होती. आणि ती जनता पार्टीच्या विरोधात आलेली लाट होती आणि म्हणून ती जनता पार्टीच्या विरोधात असलेली लाट ही परत इंदिरा लाट मानली गेली आणि म्हणून त्याला लाटेची निवडणूक म्हणता येईल. आपण आता
80 सालच्या लाटेच्या निवडणुकीचं विश्लेषण भाऊंकडून ऐकलं. पुढची निवडणूक आहे 84 सालची. त्या निवडणुकीचं विश्लेषण भाऊ करणारच आहेत, पण अल्पशा विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा मुंबई 24. The way you want them. Spiker jeans. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. नमस्कार. आपण पाहतात उलट तपासणीमधला विषय आहे लाटेच्या निवडणुका भाग 2. भाऊ, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सांगितलं होतं की 80ची निवडणूक ही लाटेची निवडणूक होती. लोकांचं जनता पार्टीचं सरकारपासून हिरमोड झाला आणि त्यामुळे परत त्यांनी इंदिरा गांधींना निवडून दिलं. 1984 सालची जी निवडणूक होती, म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची ती निवडणूक, ती तुम्ही म्हणता लाटेची निवडणूक होती. पण ही कशी लाटेची निवडणूक होती आणि ही व्यक्तिकेंद्रित कशी होती? हे तुम्ही बारकाईने बघितलं तर एक लक्षात येतं की 80 साली इंदिरा गांधी निवडून आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची पक्षावर इतकी हुकूमत होती, कारण तेव्हा आणखीन एकदा पक्ष फुटलेला होता. 80 सालची निवडणूक जी आहे त्याच्या आधी 78 साली परत एकदा आणीबाणीमधून काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला होता, त्यानंतर काँग्रेसमध्ये जे नवे श्रेष्ठी आले होते त्या सगळ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण होते, ब्रह्मानंद रेड्डी होते वगैरे अशी जी मंडळी होती, या सगळ्यांना असं वाटू लागलं की आता इंदिराजींच्या बदनामीमुळे पक्ष संपणार आहे की काय, आणि त्यामुळे त्यांनी इंदिराजींना झुगारायला सुरुवात केली. पण ते इंदिराजींना मान्य नव्हतं. पण गंमत अशी होती की हे सगळे जे नेते होते त्यांच्यामध्ये तेवढं धाडस नव्हतं, खमकेपणा ज्याला म्हणतात नेतृत्वाचा, तो त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या हातात पक्षातल्या श्रेष्ठींचं बहुमत, कार्यकारिणीतले बहुमत होतं, पण निर्णय घेण्यातलं जे धाडस असतं, धाडस याचा अर्थ असा असतो की जो जनतेच्या मागणी किंवा इच्छेच्या मागे फरफटत जाईल तो नेता नसतो. जो जनतेला आपल्या मागे फरफटत आणण्याची कुवत ठेवतो तो नेता असतो. म्हणजे त्या जनतेला असं वाटायला लागतं की हा म्हणतोय तेच आपलं मत आहे, जनतेला वाटतं ते आपलं मत आहे असं मानतो तो नेता होऊ शकत नाही, तो जनतेला आपल्या मागून नेऊ शकत नाही, तो जनतेच्या मागे फरफटत जातो. इंदिरा गांधींची गोष्ट म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधींना लोकांनी नाकारलं म्हणून यशवंतराव असतील, ब्रह्मानंद रेड्डी असतील वगैरे नेते हे इंदिरा गांधींच्या विरोधात गेले, तर ते मतदार इंदिरा गांधींना नाकारतो म्हणून गेले. पण त्यापैकी कोणाकडेही देशात, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कर्तृत्वावर मतदार मत देईल असं त्यांच्यापाशी नेतृत्व किंवा लोकप्रियता नव्हती, जी इंदिरा गांधींकडे तेव्हाही होती. आणि त्यामुळेच ज्यावेळेला हे नेते आपल्याला दाद देत नाही तेव्हा इंदिरा गांधींनी 78 साली, मला वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या आधी 3 महिने इंदिराजींनी परत एकदा पक्ष फोडला आणि त्यांनी अगदी दुय्यम दर्जाचे नेते होते, म्हणजे आपल्याकडचे अंतुले असतील, वसंतराव साठे असतील, ज्यांना तसं नेतृत्व जनतेचा नेता म्हणता येणार नाही पण जे कुठच्या तरी मोठ्या पदावर बसले होते, अशा लोकांना हाताशी धरून त्यांनी परत एकदा काँग्रेसचे नवं स्वरूप धारण केलं, नवा पक्ष रजिस्टर केला, त्याचं नाव काँग्रेस आय. म्हणजे त्यावेळेला मग आय जो पडला आहे काँग्रेसच्या नावापुढे, तो तेव्हा पडला काँग्रेस इंदिरा. आता तो पक्ष निर्माण केला तेव्हा देखील लोकसभेत जे काँग्रेसचे गट होते त्याच्यात 2 तुकडे पडले आणि मोठा गट हा जुन्या लोकांबरोबर राहिला, फार छोटा गट इंदिरा गांधींच्या बाजूला आला. मला वाटतं केरळचे CM स्टीफन नावाचे नेते होते, त्यांना त्यावेळेला त्यांनी लोकसभेतला आपल्या पक्षाचा नेता केलं होतं.
इंदिरा गांधी दोनदा त्यावेळेला चिकमंगळूर आणि मेढक म्हणून, कर्नाटकात चिकमंगळूर आणि आंध्रमध्ये मेढक या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभा जिंकून आल्या होत्या. हा जो काय प्रकार आहे, पण त्यांना एक माहिती होतं की मी माझ्या बळावर मतं मिळवू शकतो, अशी जी त्यांची. किंवा तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं त्याची प्रतिमा होती. ते स्वतः कधी निवडणूक लढवत नव्हते, पण ते जे उमेदवार उभे करतील त्याला लोक मत देत होते. आणि हा भाग नेतृत्वासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि तिथे मग लाट निर्माण करता येते. नेता हा लोकप्रिय असावा लागतो, त्याच्याकडे बघून पक्षापेक्षा अधिक लोक मत देतात. त्यामुळे पक्षाला जी मतं मिळतील त्याच्यापेक्षा पक्षाचं पारडं जड करणारा नेता असावा लागतो. तो नेता असेल तर मग त्याची लाट निर्माण होते. आणि ती लाट 78 नंतर 80 साली लोकसभा बरखास्त झाली तेव्हा आली होती. मग 84चं काय? 84 हां, नंतर 84चं तुम्ही विचारलं तेही बरोबर आहे. 84ची गोष्ट अशी होती की 80 साली इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर आणीबाणीनंतर जो इंदिराजींचा पराभव झाला होता, तेव्हा इंदिराजीने आपला धाकटा मुलगा संजय गांधी यांना आपला वारस म्हणून राजकारणात आणलं होतं. आणि त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल होती. योगायोग असा की 80 साली ज्या रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात इंदिराजी आणि संजय गांधींचा पराभव झाला होता, तिथेच परत तेच लोक उभे राहिले आणि ते दोघेही निवडून आले. आणि त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींपेक्षाही संजय गांधीचं वर्चस्व वाढलं होतं. संजय गांधींच्या इच्छेवर काँग्रेस चालत होती. आणि अशा वेळेला मला आठवतं की अकस्मात तो म्हणजे 80च्या निवडणुका झाल्या आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये तुमचे संजय गांधी हे तेव्हा विमान उडवायची प्रॅक्टिस करायचे, सराव करायचे. तर त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात ते मरण पावले. त्यांनी इंदिराजींना मोठा धक्का बसला होता. मग त्यांचे थोरले पुत्र जे आहेत राजीव गांधी हे राजकारणात कधीही नव्हते. पण मग काँग्रेसमध्ये जो काय गट तयार झाला होता, इंदिरा गांधींचा गट जो होता किंवा काँग्रेसचं त्यानंतरचं नेतृत्व असं होतं की ते सामूहिक नेतृत्व हा विषयच विसरून गेले होते. इंदिरा गांधी नेहरू घराणं यांच्या कोणीतरी पक्ष चालवला पाहिजे याच्यावर त्यांची इतकी श्रद्धा झाली होती की त्यांना इंदिरा गांधीनंतर कोण याची चिंता आत्तापासून लागलेली होती. आणि त्यामुळे मग संजय गांधींच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी दडपण आणून राजीव गांधींना राजकारणात आणलं. आणि त्यातून मग परिस्थिती अशी झाली की काँग्रेसमध्येही दुफडी माजत होती. परत एकदा इतकी निरंकुश सत्ता इंदिरा गांधींच्या हाती आली होती आणि त्यांचे जे सहकारी होते ते परत दुबळे होते, ते स्वयंभू नव्हते त्याच्यात. म्हणजे तेव्हा मला आठवतं की महाराष्ट्रात अंतुले मुख्यमंत्री झाले आणि मग त्या सिमेंट प्रकरणात अंतुले अडकले. त्यावेळेला मग नवा मुख्यमंत्री कोण करायचा, तर तो नवा मुख्यमंत्री जेव्हा करायचा होता त्यावेळेला इंदिराजींवर सोपवण्यात आलं. आणि इंदिराजींनी बाबासाहेब भोसले ज्यांना साधा नगरसेवक म्हणून पण निवडून येता येत नव्हतं अशा माणसाला मुख्यमंत्री केलं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार लक्ष्मण यांनी तेव्हा एक कार्टून काढलेलं मला आठवतं की अशी काँग्रेसवाल्यांची कतार टोपीवाल्यांची उभी आहे आणि तिथून इंदिरा गांधी त्यांच्या समोरून निघाल्यात आणि त्या असं बोट डोकून म्हणतात, अरे तूच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस, तुझं नाव काय. पण त्यांना नाव माहीत नाही, कर्तृत्व तर सोडा, नाव पण ज्या माणसाचं माहीत आहे त्यांना त्या मुख्यमंत्री करतात. इतकी त्यांची निरंकुश सत्ता निर्माण झाली होती. त्यातून जो भ्रष्टाचार आला त्यांनी काँग्रेसबद्दल एक नाराजी पसरली होती आणि पुढची निवडणूक काँग्रेस हरणार होती. पण काही घटना अशा घडल्या की त्यातून परत एक लाट निर्माण झाली आणि काँग्रेसला फार मोठं यश त्या लाटेने दिलं. काँग्रेसला फार मोठं यश त्या लाटेने दिलं अशा काही घटना घडल्या. त्या घटना नेमक्या काय आहेत जाणून घेऊया एका विश्रांतीनंतर. पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women.
अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी भाऊनी सांगितलं होतं की अशा काही घटना आगामी काळात 80च्या निवडणुकीनंतर झाल्या की ज्याच्यामुळे पुन्हा देशात काँग्रेसची लाट आली. भाऊ, त्या घटना नेमक्या काय होत्या ज्याच्यामुळे पुन्हा देशात काँग्रेसची लाट आली? गंमत अशी आहे की 77 मध्ये जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर त्यांना थोडा त्रास द्यावा म्हणून झैलसिंग नावाचे जे काँग्रेस नेते होते त्यांच्या मदतीने इंदिरा गांधींनी भिद्रनवाले नावाच्या माणसाला पुढे केला आणि अकाली दल पण जनता पार्टीत त्यावेळेला जोडीने सहभागी झालं होतं. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांनी भिद्रनवालेला पुढे केला आणि अकाली दलाचा जो ठराव होता आनंदपूर साहेब तो मान्य करा असं सुरू केलं होतं, जेणेकरून जनता पार्टीला त्रास होईल. पण भिद्रनवाले हा मोठा होऊन त्याच्यावर आंदोलन तयार, खलिस्तानची चळवळ उभी राहीपर्यंत जनता पार्टी गेली होती आणि इंदिराजी सत्तेवर आल्या होत्या. आता इंदिराजी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी खलिस्तानची चळवळ संपवायचा आणि भिद्रनवालेला गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तो माथेफिरू माणूस, त्याची ताकद इतकी वाढली होती की तो माघार घ्यायला तयार नव्हता आणि त्यातून मग काँग्रेसचं सरकार म्हणजे इंदिराजींचं सरकार विरुद्ध खलिस्तानची चळवळ असा संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष इतक्या टोकाला गेला की त्या खलिस्तानच्या चळवळीसाठी जे काय सशस्त्र लोक तयार झाले होते त्याला पाकिस्तानने मदत केली, हा वेगळा भाग आहे. पण त्यांनी त्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला आणि मग तिथून त्यांनी त्या आपल्या विरोधात बोलणाऱ्या अकालींची किंवा कुठल्याही शीख नेत्यांची हत्या सुरू केली. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवण्याची पाळी इंदिरा गांधींवर आली. पण त्यातून मग इंदिराजींवर संपूर्ण शीख समाज इतका नाराज झाला होता की त्यांच्या अतिशय विश्वासातले असे जे तुमचे 2 अंगरक्षक होते, सतवंत सिंग आणि बियान सिंग, यांनी त्यांना मारलं. ती घटनासुद्धा इंदिरा गांधींनी काही प्रमाणात ओढवून घेतली म्हणावी लागेल. कारण ज्यावेळेला अशी शक्यता होती असं वाटलं तेव्हा गुप्तचर खात्याने रिपोर्ट दिला आणि इंदिरा गांधींच्या सुरक्षेतले सगळेच्या सगळे शीख अंगरक्षक बाजूला काढण्यात आले होते. पण इंदिरा गांधींनी ते जुमानलं नाही, त्या अंगरक्षकांना परत आणायला लावलं आणि त्यांनीच त्यांची हत्या केली. पण त्या हत्येनंतर आत्ता जे चाललंय की त्या शीख दंग्यांची पुन्हा चौकशी करा, तो शीख दंगा त्यातून झाला की 2 शीख अंगरक्षकांनी इंदिराजींची हत्या केली. त्यामुळे देशभर जे एक भयंकर सहानुभूतीची लाट आली, त्या लाट आणि नेमकं अशी परिस्थिती आली होती की त्यावेळेला काँग्रेस बदनाम झाली होती. पण देशात इंदिराजींची पंतप्रधानाची तिच्या राहत्या घरात हत्या होते आणि पंजाबचा तुकडा पडणार काय ह्याची इतकी राष्ट्रीय एकात्मतेची चिंता जनतेमध्ये निर्माण झाली की त्यामुळे एक सहानुभूतीची लाट आली. आणि मग योगायोग असा की इंदिराजींच्या जागी त्यांच्या हत्येनंतर तात्काळ त्यांचाच मुलगा राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 2-3 महिन्याची लोकसभेची मुदत उरली होती आणि त्यांनी त्या निवडणुका जाहीर केल्या आणि त्या लाटेवर, त्या सहानुभूतीच्या लाटेवर राजीव गांधी स्वार झाले आणि त्यामुळे ती सहानुभूतीची लाट होती. पण मी जे तुम्हाला सांगितलं पहिल्यापासून
की परत इथे इंदिराजी मारल्या गेल्या होत्या. इंदिराजी निवडणुकीत नव्हत्या. 3 महिन्यापूर्वी इंदिराजींची हत्या झाली होती, 2 महिन्यापूर्वी. पण परत मतदानाची वेळ आली तेव्हा त्या इंदिराजींच्या हत्येच्या सहानुभूतीचा परिणाम मतदानावर होता आणि त्या मतदानातून परत काँग्रेसला प्रचंड यश मिळालं. त्याला राजीव लाट म्हटलं जातं. त्यावेळेला 543 पैकी जवळजवळ 415 जागा काँग्रेसने जिंकल्या. त्याचं कारण सहानुभूतीची लाट होती. अशा ह्या 4 लाटा आहेत, पण त्या एकाच व्यक्तीभोवती फिरल्या. आणि म्हणून मी म्हणतो की लाटेची निवडणूक ही व्यक्तिकेंद्रीय असते. आता देखील काही अंशी ती परिस्थिती आलेली आहे. अगदी बरोबर की आताही ती काही अंशी ती परिस्थिती आलेली आहे. आता जी परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण ह्या उलट तपासणीमध्ये नाही तर पुढच्या उलट तपासणीमध्ये आता मागच्या लाटेच्या निवडणुकीचा एक शेवटचा प्रश्न भाऊंना विचारतो की भाऊ, ह्या 4 निवडणुका व्यक्तिकेंद्री इंदिरा गांधी यांच्या भोवती केंद्रित झालेल्या, या सगळ्या लाटेच्या निवडणुकीमधून आपल्याला काय जाणवतं? म्हणजे ह्या देशातील जनता जी आहे ती काय संदेश देऊ इच्छिते? नाही, हा एवढा खंडप्राय देश आहे. याला अतिशय स्ट्रॉंग, ताकदवान, धाडसी निर्णय घेणारा नेता लागतो, अशी व्यक्ती लागते. हा या 4 लाटांनी दिलेला एक संदेश आहे. दुर्दैव असं की इंदिराजींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, त्यांनी कारभार चालवला. पण त्यानंतर ना काँग्रेसमध्ये पक्षावर आणि सत्तेवर हुकूमत ठेवणारा, मांड ठोकणारा नेता काँग्रेस देऊ शकली. दुर्दैव असं आहे की काँग्रेस तसा नेता देऊ शकली नाही. विरोधी पक्षातून दुसऱ्या कुठच्या पक्षातून असा नेता पुढे आला नाही. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की क्रमाक्रमाने स्थानिक नेतृत्व मोठं होत गेलं. प्रादेशिक नेते आले, राष्ट्रीय पक्षांचे देखील छोटे छोटे आपापल्या काही ठराविक प्रभाव क्षेत्रातले नेते आले. पण ज्याला संपूर्ण देशामध्ये लोकप्रियता आहे असा कोणी नेता आला नाही. आणि म्हणूनच कुठलाही पक्ष बहुमतापर्यंत जाऊ शकला नाही. कारण पक्षीय बहुमत हे आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये, आपण जी लोकशाही ठरवलेली आहे संसदीय लोकशाही, त्याच्यात पक्षीय बहुमत लागतं. पण त्या पक्षावर हुकूमत असलेला, मांड ठोकणारा असा एक प्रमुख धाडसी नेता लागतो. दुर्दैवाने तसा नेता इंदिराजींनंतर परत उदयास आला नाही. आणि त्यामुळे 84च्या निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुका बघितल्या तुम्ही तर 89, 91, 96, 98, 99 किंवा 204 आणि 2004 आणि 2009 या 7 लोकसभेच्या निवडणुका तुम्हाला अशा दिसतील की ज्या एका खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोणाला पंतप्रधान करायचं हे लोकांच्या डोळ्यासमोर चित्र नव्हतं. आणि त्यामुळेच कुठल्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं नाही. आणि त्यामुळे जी अस्थिरता झाली आहे त्या अस्थिरतेतून यावेळेला आपला देश बाहेर पडण्याची दाट शक्यता, ती राजकीय परिस्थिती आणि ती लोकांच्या आशा आकांक्षा यातून निर्माण झाली असं मला वाटतं. अगदी बरोबर भाऊ की या लाटेच्या निवडणुकीमधून आपण भाऊंनी सांगितलं त्या 4 लाटेच्या निवडणुका ऐकल्यात. त्यानंतर आता अशी परिस्थिती निर्माण झाली की ही निवडणूक 2014ची लोकसभा निवडणूक ही लाटेची निवडणूक असण्याची शक्यता आहे. आणि केवळ एवढंच नाही तर ह्या निवडणुकीतून भाऊ जसं म्हणाले तसं एक खंबीर नेतृत्व देशाला मिळण्याची शक्यता आहे. ते नेतृत्व कोणतं? ही आताची निवडणूक, लाटेची निवडणूक कशी, हे विषय पुढच्या उलट तपासणीचे आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मुंबई 24. आज आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद.